आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेतोय काय करते ते त्यालाच माहित खबरदारी घेतोय काय करतय. नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही. दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय तर तुम्हाला आहे आम्हाला नाही का. आम्हाला बी तुम्हाला नाही का. देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले. म्हणजे जमावबंदीचा फार्स कशासाठी मुंबईत कोणाला माहित त्यांना काय झालं ते काही दुसरंच असन. आमच्यासाठी काय करते आमच्यासाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो. आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही. तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग. कारण न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजूनं जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार. जनता आमच्याच बाजून राहणार. सरकार म्हणून किंवा न्याय देवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार. कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली. जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार. मग जरांगे पाटील मुंबईला काही गनिमी कावा करायचा आहे का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार. आणि गनिम कावा करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढे. आता आम्ही 23 ला सांगूत म्हणलं ना त्याला आता गनिम कावा थोडं म्हणता येणार आहे. काय असेल ते 23 ला सांगू आम्ही ओपन. त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे. पण मला सांगा काय नोटीसची गरज आहे. मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला. बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला. काय जमावबंदी फमावबंदी काय लावली जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असते कसं बघायचं मग वाटून वा असं अंतर ठेवून 2-2 फुटाचं लावा दंड किंवा मग आमच्या मध्ये तुटक राहा म्हणून काय डोका लावतात. जरांगे पाटील जर समजा आरक्षण 24 तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं. मग बिना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो. ह्या गावात ग्रामसंसद आहे इथल्या ग्रामपंचायतीने नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय. कायद्याच्या बाहेर थोडाच कायद्याच आहे. आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते त्यांना बी टाकणार का मग मध्ये तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला. तिथं कस काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करायला लागेल. मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्याची तुम्हाला पुऱ्यामध्ये टाका लागते. मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना. मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा ते पुऱ्यामध्ये टाकणार का मग सगळीकडे असते. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळापुढं गर्दी एसटी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार. त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठ्याला आरक्षण दे म्हणाला. ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला चाललोत ना वाहनं मिळणार म्हणून आहे त्या वाहनात चाललो. मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लो त्याच्यात बसतो आम्ही. असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात. असं नाही चालणार. तुम्हाला जिथं न्याय तेव्हा आम्हाला पण पाहिजे. समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे. तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे. तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी येऊ तर दुसऱ्या थांबायचं. मग गर्दी नाही झाली पाहिजे. एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं. मग मुख्यमंत्री तुमची तुमचा प्रमुख मुद्दा आधी काय मांडणार तुम्ही आणि ते काय बोलतील त्याच्यावर तुमचं काय काही उत्तर तयार आहे तुमचं काही या संदर्भात. नाही ती चर्चा वेगळी आहे की जे त्या दिवशी घोषणा झाली आपण आता बोललेला हा पार्ट वेगळा ती विषय वेगळा आहे की ते चर्चेसाठी येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काय राहिलेले त्या संदर्भात. मग आता ते चर्चेदरम्यानच ठरणार आहे की काय झालंय घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे काय होणार आहे कोणते कोणते शब्द घेतलेत आरक्षणाचे बाबतचं दिशा काय आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय मग थोडीशी सगळी चर्चा होणार. ती चर्चा वेगळी परंतु
ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे याच्यावरती ठाम. काल मुख्यमंत्री असं म्हटले की आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचं काम करावं, जाती तेढ निर्माण होईल असं करू नये. मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने चुका केल्या त्या आम्ही सुधारल्या आहेत. आम्ही प्रयत्न करतोय, हेतू आमचा स्पष्ट आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना आव्हान आहे, सरकारवर विश्वास ठेवावा. कामाला थोडा अवधी लागणार आहे, वेळ लागणार आहे. कोण म्हणलं? मुख्यमंत्री. नाही मग विश्वास ठेवलाच ना. मुख्यमंत्री साहेबानं प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला. त्यांनी अगोदर 3 महिने वेळ मागितला होता, दिला समाजात. त्यानंतर त्यांनी 30 दिवसाचा मागितला, मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला. त्यानंतर त्यांनी 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने वेळ मागितला, मराठ्यांनी दिला. अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे बरं होईल. किती 10-20 वर्ष किंवा असं. विकासाचा ध्यास म्हणजे